अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संकष्टी चतुर्थीला करायचे 9 असे प्रभावी उपाय. हे उपाय आपण आपल्या मुलांच्या यशासाठी, पतीच्या व्यवसायासाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी हे उपाय आपण करू शकतो. हे उपाय अनुभवसिद्ध असे उपाय आहेत. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. चतुर्थी दिवशी काय काय करायचे आहे, काय उपाय करायचे आहेत, काय सेवा करायच्या आहेत. कष्टाला आपले यश येत नाही, संकटे संपत नाहीत. संकष्टी चतुर्थी आणि त्या दिवशीची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे. या संकष्टी चतुर्थीला आपल्याला काय काय करायचं आहे, काय उपाय करायचे आहेत, काय सेवा करायच्या आहेत. तर या दिवशी लवकर स्नान करावे आणि पिवळे किंवा लाल वस्त्र धारण करावे. हे दोन्ही रंग गणपतीचे प्रिय रंग मानले जातात. त्यामुळे तुमच्याकडे असेल तर पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करावे. नसेल तर पिवळ्या किंवा लाल रंगाचा रुमाल जरी तुमच्याकडे ठेवला तरी चालेल. या दिवशी करायचे उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. आपण कष्ट करतो, मात्र कष्टाला आपले यश येत नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या संपत नाहीत, कर्ज संपत नाही, मात्र पैशाची कमतरता दिवसेंदिवस वाढत जाते. आज काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. या उपायाचा तुम्हाला निश्चितच बराच फायदा होणार आहे. यातील पहिला उपाय आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे गणपती पूजन. गणपती मंदिरात जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. गणपती मंदिरात जायचं आहे आणि गणपती मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला 4 नारळ अर्पण करायचे आहेत. यामुळे तुमच्या आयुष्यात यश, सुख, समृद्धी येईल. 4 पाणीदार चांगले नारळ विकत घेऊन अर्पण करायचे. कोणी दिलेले, कोणाचे आलेले असे नारळ तुम्ही गणपतीला अर्पण करायचे नाहीत. तर 4 नारळ विकत आणायचे आणि ते अर्पण करावे. यशप्राप्तीसाठी गणपती बाप्पाजवळ मनापासून प्रार्थना करावी. अवश्य गणपती बाप्पा तुमच्या मनोकामना पूर्ण करतील आणि तुम्हाला प्रसन्न होतील. याचबरोबर लाल जास्वंदाचे फूल, दुर्वा हे देखील आणि नैवेद्य जरूर गणपती बाप्पांना अर्पण करावा. यातील दुसरा उपाय म्हणजे आपण आपल्या मुलांसाठी करणार आहोत. आपली मुले स्पर्धा परीक्षा किंवा करिअर बाबतीत असेल, जर मुले परीक्षेमध्ये उतरत असतील किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षेचे टेन्शन आहे त्यांनी नामस्मरण करावे. त्याचप्रमाणे एक लाल सुती धागा मिळतो, त्याला आपण कलावा असे म्हणतो. लाल धागा त्याला 7 गाठी मारायच्या आणि त्यावेळेस मंत्र म्हणायचा, जय गणेश काटो क्लेश, जय गणेश काटो क्लेश, जय गणेश काटो क्लेश. असे गाठी मारत मारत हा जय गणेश काटो क्लेश हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तो धागा तुमच्या जवळ ठेवायचा आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा, करिअर, नोकरी, प्रमोशन यामध्ये तुम्हाला यशप्राप्ती होण्यास नक्कीच मदत होईल. आता तिसरा उपाय म्हणजे परीक्षेमध्ये. आता मुलं बघा विसरतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. ताई, माझा मुलगा अभ्यासच करत नाही किंवा लक्ष देत नाही, त्याच्या लक्षातच राहत नाही. अशा वेळेस काय करावे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. अथर्वशीर्ष गणपतीच्या सगळ्यात आवडीची आणि महत्त्वाची सेवा. तुमची मुलं लहान असतील तर त्यांना रोज ऐकायला लावा आणि जर मोठी असतील तर संकष्टी चतुर्थीपासून दररोज गणपती अथर्वशीर्ष त्यांना म्हणायला लावा. आपल्या मुलाला धार्मिक कसं बनवायचं हे केवळ आणि केवळ आईवडिलांच्याच हातात आहे. मुलांनी गणपती अथर्वशीर्ष म्हटलं तर त्यांची स्मरणशक्ती चांगली होते, केलेला अभ्यास लक्षात राहतो आणि स्वाभाविकच त्यांची परीक्षेमध्ये त्यांना यश मिळते. आता चौथा उपाय बघूया. बघा, कौटुंबिक समस्या कधीही न संपणारा प्रश्न. कौटुंबिक समस्या एक अशी समस्या झाली की लगेच दुसरी समस्या उभी राहते. दुसरी समस्या संपते तोपर्यंत तिसरी उभी राहते. तर न चुकता तुमच्या घरात आईवडील असतील तर त्यांना नमस्कार करावा. नसतील तर मोठ्यांना, सासू सासऱ्यांना किंवा तुमच्यापेक्षा कोणी मोठे असेल तर त्यांना तुम्ही नमस्कार करावा. तुमच्या मुलांनाही तुम्ही नमस्कार करायला सांगावा. तुमच्या मुलांना संकष्टी चतुर्थीपासून तुम्हाला दररोज नमस्कार करा अशी आज्ञा द्यावी आणि त्यांना रोज नमस्कार करून आपण आशीर्वाद द्यावा. हा आशीर्वाद कधीही वाया जात नाही. त्यामुळे ही सवय मुलांच्या अंगी बाणवणे हे आईवडिलांचे कर्तव्य आहे. आता 5वा उपाय. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना खूप राग येतो, खूप म्हणजे खूप राग येतो, अशा लोकांनी गणपतीला रोज लाल फूल वाहावे आणि माझा राग कमी होऊ दे म्हणून गणपतीला प्रार्थना करावी. 6वा उपाय आहे, तुम्हाला तुमची मैत्री किंवा एखादे नाते जर मजबूत करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही
हिरव्या धातूची एखादी वस्तू आणि गोमती चक्र गणपती मंदिरात नेऊन गणपतीला अर्पण करायचे आहे आणि प्रार्थना करायची की माझा मित्र किंवा माझे हे नाते आहे ते चांगलं पक्क होऊ दे. त्यानंतरचा 7वा उपाय आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी. ज्यांना व्यवसाय वाढवायचा आहे त्यांनी संकष्टी चतुर्थीपासून बुध मंत्र म्हणायला सुरुवात करावी. तो मंत्र आहे ओम ब्राम ब्रीम स्वाहा बुधाय नमः. ओम ब्राम ब्रीम स्वाहा बुधाय नमः. हा मंत्र तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तसा तुम्ही संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करून दररोज हा मंत्र 11, 21, 51, 108 वेळा तुम्ही म्हणू शकता. 8वा उपाय आहे जर तुम्हाला कंटाळा येत असेल, काम करावे असे वाटत नसेल तर श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप तुम्ही 108, 51, 21 वेळा करू शकता. आपोआपच तुमचा कंटाळा दूर होईल. आता 9वा उपाय म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये हिरवे मूग घालून जर तुम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये अर्पण केले तर सुख, समृद्धी, पैसा तुमच्याकडे येऊ लागेल. गणपती मंदिरामध्ये तुम्हाला 5 कापराच्या वड्या घेऊन जायचे आहेत आणि गणेशाय नमः मंत्र म्हणायचा आहे. तसेच संकल्प करा आणि हा मंत्र म्हणा. गणेश स्तोत्र किंवा गणेश चालिसा यांचे पठण तुम्ही करू शकता. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस गणपतीची आरती करा. गणपतीचा जय जयकार करा. तुम्हाला करायचं आहे आठवणीने दुर्वा गणपतीला व्हायचे आहेत. सर्व कुटुंबियांनी मिळून गणपतीचे दर्शन या दिवशी घरातल्या किंवा मंदिरातल्या अवश्य घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये चांगली प्रगती होईल. चंद्रोदयाच्या वेळेसच उपवास सोडायचा आहे. चंद्रोदयाच्या वेळेस आधी गणपतीला घरातला नैवेद्य दाखवा, मग चंद्राला पाणी अर्पण करा, चंद्राला ओवाळा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय